दर्यापुरा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तर निष्ठावंतांना डावललेले दत्ता पाटील कुंभारकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश पाहायला मिळतो आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, पैसे देऊन तिकिटे वाटप करण्यात आली असा आरोपही करण्यात येतो आहे। नगर परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आला आहे। या नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला दर्यापूरमध्ये मोठं भगदाड पडले आहे। काँग्रेस सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते दत्ता पाटील कुंभारकर यांनी पक्षाने निष्ठावंतांना डावलून पैसे घेऊन उमेदवारी दिली असा थेट आरोप करत गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये यांनी प्रवेश केला। ही अत्यंत महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय। अकोटचे आमदार प्रकाश भाळसाकळे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या दर्यापूर निवासस्थानी हा दणदणीत प्रवेश सोहळा पार पडला आहे। यांच्यावर स्फोटक आरोपही करण्यात आले आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दत्ता पाटील कुंभारकर यांनी काँग्रेस नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवलाय। काँग्रेस हा निष्ठावंतांना किंमत न देणारा पक्ष आहे। मला आणि माझ्यासोबतच्या शेकडो कार्यकर्त्यांना जाणून डावलण्यात आले आणि नगर परिषदेच्या तिकिटांचे वाटप करताना पक्षातील नेत्यांनी सच्च्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून पैशांवर उमेदवारी दिली असे गंभीर आरोप यांनी यावेळी केले आहे। आपल्यावर झालेल्या अन्यायामुळेच आपण भाजपमध्ये जात असल्यानेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे। आमदार भाळसाकळेंनी यांचे स्वागतही केले आहे, तर यांनी कुंभारकर यांना भाजपची शाल व पेढा भरून त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नरेली भाळसाकळे ह्या देखील यावेळी इथे उपस्थित होत्या। कुंभारकर यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढली असून काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का मानला जात आहे।